महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी वन महोत्सव 1 ते 7 जुलैला साजरा होत असतो. मेळघाटात यावर्षी वन महोत्सव फार वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. यावर्षी वन महोत्सव हा वन जमिनीसोबतच मेळघाटात शेतकऱ्यांना सहभागी करून शेतीच्या बांधावरचा वन महोत्सव उत्साहाने साजरा झाला. वरिष्ठ वन अधिकारी, DCF, ACF, RFO आणि क्षेत्रीय वन कर्मचारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर हे सर्वजण गावागावात शेतीच्या बांधावर उपस्थित होते. यासोबतच BDO, तहसीलदार, ग्रामसेवक, कृषी सेवक, तलाठी असे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव उपक्रमाचे डॉक्टर अविनाश पोड असे सन्माननीय व्यक्ती, इतर तालुका टीम उपस्थित होती. निसर्गा फाउंडेशनचे समन्वयक सुद्धा उपस्थित होते. गावातील लोकांना त्यांच्या उपयोगाचे झाड त्यांच्या शेतीच्या बांधावरच उपलब्ध झाले तर शेतीला अनेक पर्यावरणीय फायदे होतील, जसे की माती संवर्धन, पाणी संवर्धन होईल, जैवविविधता वाढेल, वादळ वारा, अतिवृष्टी, पूर, पीक नुकसान करणाऱ्या किडींचा हल्ला यापासून पिकांचे नुकसान थांबेल, शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध होईल, उत्पादन वाढेल, निस्तारकरिता लागणारे लाकूड शेतातूनच मिळेल, जंगलात जाण्याचे प्रमाण कमी होईल, मानव वन्यजीव संघर्ष कमी होईल असे सर्वांगीण उद्देश या वन महोत्सवाचे होते. या अंगारमुक्त जंगल स्पर्धेच्या वन महोत्सवासाठी पियुषा जगताप, मेळघाट वन्यजीव विभाग, अविनाश कुमार, सिपना विभाग, नवल किशोर रेड्डी, अकोट विभाग, निरंजन विवरेकर, गुगामल विभाग, क्षेत्रीय सर्व RFO, वनपाल, वनरक्षक मेहनत घेत आहेत. निसर्गा फाउंडेशन कार्यकारी संचालक धनंजय सायरे, स्वप्नील सोळंके, गीता बेलपत्रे आणि क्षेत्र समन्वयक पंढरी हेडके, नागोराव सोलकर, सुरेश सावलकर कार्यरत आहेत. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.